नमस्कार, मी निलेश चौधरी. MDTVच्या बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यंत्रांची प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर माहिती. शहाद्यातील जळीत महिलेचा रुग्णालयात मृत्यू, सासू-सासऱ्यांना अटक करण्याची मागणी. शहादा तालुक्यातील वडाईत संपन्न झाले सर्वरोग निदान शिबिर. विविध योजनांच्या माध्यमाने जिल्हा विकासाचा अनुशेष भरून काढणार, जिल्हाधिकाऱ्यांनी साधला पत्रकारांशी संवाद. एकमेकांवर टीकेचं सत्र सुरू, जणू काही आलीच लोकसभेची निवडणूक. नवापुरातील कार्यक्रमात खासदार डॉक्टर हिना गावितांचा काँग्रेसवर. विविध मागण्यांसाठी बाजार समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बातम्या आता विस्तारानं. अवघ्या काही दिवसात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजण्यास सुरुवात होईल. त्या दृष्टीनं प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच मतदान यंत्राविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. बघूयात ही बातमी. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रांची माहिती उपलब्ध होण्यासंदर्भात नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान यंत्रांची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. नवनियुक्त जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या उपस्थितीत बहुमाध्यम सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट या मतदान यंत्राविषयी विस्तृत माहिती देण्यात आली. निवडणूक प्रक्रिया पारदर्शी पार पडण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीनद्वारे होणारे मतदानही स्पष्ट होईल, जेणेकरून आरोप प्रत्यारोप व भांडण तंटे नियंत्रणात राहतील. अशी कामगिरी व्हीव्हीपॅट मशीनद्वारे करता येणार आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक सुधीर खांदे उपस्थित होते. पहिलं हे कंट्रोल युनिट, हे बॅलेट युनिट आणि हे व्हीव्हीपॅट. आता व्हीव्हीपॅट नवीन आलेले, पूर्वी हे दोन मशीन होते. या दोन मशीनचं काम काय की कंट्रोल युनिट हे आमच्या अधिकाऱ्याकडे असतं. याच्यामध्ये इथून ऑर्डर दिली जाते. हे बॅलेट बटन जेव्हा दाबलं जाईल त्याच वेळेस हे दोन कंपार्टमध्ये राहणार आहे मतदान कक्षामध्ये. जिथून ऑर्डर दिल्यानंतर त्याच्यावर मतदान स्वीकारलं जाईल. एकदा बटन दाबलं की उमेदवार मतदार येईल आणि वोटिंग करेल. त्यांनी एकदा वोट दाबलं पहिलं बटन, त्याच्यानंतर किती वेळा जरी बटन दाबलं तरी त्याच्यावर काही इफेक्ट होत नाही. इथं ज्या उमेदवाराला त्यांनी मतदान दिलेलं असेल सेम त्या नावाची चिठ्ठी, इथं उमेदवाराचा क्रमांक, उमेदवाराचं नाव आणि उमेदवाराचे चिन्ह या ठिकाणी दिसणार आहे. ही जी चिठ्ठी आहे ही 7 सेकंदपर्यंत या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना बोलवत आहे. या ठिकाणी 7 सेकंद ती दिसणार आहे. मतदाराला आपण ज्या उमेदवाराला मतदान केलं आहे त्याच्या समोरचा लाईट पण लाल लागणार आहे आणि या ठिकाणी ती चिठ्ठी जी आपण ज्याला मतदान केलं तेच या ठिकाणी दिसते. खात्री मतदानाची जी ती या ठिकाणी खात्री होणार आहे. अशा रीतीने हे मशीन आयोगाने नवीन प्रकारे आणलेलं आहे. बरोबर जे अपंग मतदार आहे त्यांची ओळख करून घ्या. त्यांना फॅसिलिटी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन इन्स्पेक्शन करून शाळेमध्ये शौचालय, त्याच्यानंतर रॅम्प हे आहेत का पहा आणि त्याबरोबर प्रत्येक शाळेवर मतदान केंद्राची नावं लिहून त्याची सगळी व्यवस्था करायला सांगितली. त्याचबरोबर सर्व आम्ही मतदानाच्या संदर्भामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी संदर्भामध्ये प्रत्येकांना जे काही ऑनलाईन सुविधा आहेत त्या दृष्टिकोनातून सुगम सुविधा समाधान ह्या काही गोष्टी आहेत त्यासाठी काही नोडल ऑफिसर नेमून सर्व अधिकाऱ्यांना कार्यान्वित केलेले आहेत. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. वळूयात पुढील बातमीकडे. शहादा येथील विवाहिता साक्षी चित्ते हिचा छळ करीत जिवंत जाळून मारल्याप्रकरणी सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या मंगळवारी जळालेल्या साक्षीचा जिल्हा रुग्णालयात निधन झालं. हत्याकांडातील संशयितांना त्वरित अटक करावी अशी जोरदार मागणी समाज बांधवांकडून होत आहे. शहादा शहरातील साईबाबा नगरातील रहिवासी विवाहिता साक्षी तुषार चित्ते
हिचा शारीरिक व मानसिक छळ करीत सासरच्या मंडळींनी रॉकेल ओतून जिवंत जाळून मारल्याप्रकरणी सासू सासऱ्यांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमचे सोनं हरवलं, तुम्ही कोणाला विचारलं करा की माझे सोनं हरवलं असं? त्यांनी मला विचारलं पहिले. त्यांनी विचारलं मला. त्यांनी विचारलं असं असलं कोणी सासऱ्यांनी विचारलं. त्यांना जाळून टाकलं. रोज कटकट करत होते ते. रोज कटकट करत होत त्याच्यावर आता जातं ते चले. म्हणजे कोण कोण सासू सासरे का? हे चले. हो हो थांब एक मिनिट. सासूचं नाव काय आहे? संध्या. हं? संध्या. संध्या. व सासरे बरं. त्यांचे नाव काय सासऱ्यांचे? प्रभाकर चित्ते. अजून कोणी त्रास दिला तुला ते सांग. सासऱ्यांनी. सासऱ्यांनी अजून कोणी नाही का? चले. गिऱ्हात काही मध्ये आणि देवाला झाली तुला त्यांनी काय केलं मग? जाळून टाकलं. मग जेवण टाक म्हणजे काय केलं होतं तुझं? टाकून दिलं. ॲक्सिडेंट लावून दिली ना. टाकून दिलं. ॲक्सिडेंट लावून दिली ना. टाकून दिलं. ॲक्सिडेंट लावून दिली ना. गाडी कोणी लावली ती? असं हां सासले. गाडी कोणी लावली ती? असं हां सासले. गाडी कोणी लावली ती? असं हां सासले. गाडी तिने बदला होता का? हां हो. गाडी तिने बदला होता का? हां हो. मंगळवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास सदर घटना घडली होती. दरम्यान गंभीर भाजलेल्या साक्षी चित्ते या विवाहितेला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. काल पहाटेच्या सुमारास साक्षीची प्राणज्योत माळवली. विवाहितेच्या फिर्यादीवरून संध्याबाई प्रभाकर चित्ते, सासरे प्रभाकर चित्ते या दोघांविरुद्ध खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. तरी अद्याप संशयितांना अटक करण्यात आलेली नाही. जोपर्यंत गुन्हेगार अटकेची कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. पुढील तपास पोलीस करीत आहे. माझी पुतणी साक्षी तुषार चित्ते शनी मंडळचं माहेर आहे आणि तिला शहाद्याला दिली होती. 5-6 वर्ष लग्न झाले. पहिल्या दिवसापासून अगदी साखरपुड्यापासून हिला सासरच्या मंडळींचा त्रास आहे. पण ती वडील नसल्यामुळे मी बाहेरगावी नोकरी असल्यामुळे मला परिवारावर जास्त लक्ष देता येत नाही. आई एकटे असल्यामुळे सासरची मंडळी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यावर वारंवार आमच्यावर दबाव त्यांचा येत होता. मुलीने अक्षरशः शेवटी ती जीव गमवावा लागला. तिला आता जाळून टाकले तिला. त्याच्यानंतर त्या माणसाचं प्रस्थ एवढं मोठं आहे की नंदुरबार पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दोन्ही पोलीस स्टेशनला आम्ही चक्रा मारल्या. आमची तक्रार घेतली नाही. शेवटी घटनास्थळ शहादा होतं. आम्ही शहाद्याला गेलो आणि तिथं तक्रार घेतली. परंतु पैशाची मागणी होती. त्यांनी धोकाधडी करून माझ्या भाऊजाईकडून जमिनीचं 7-12 उतारा निघून ते मार्गेज करून ॲक्सिस बँक शहादा ब्रँचला त्यांनी प्रकरण केलं आहे. ते तुर्तच हे आमच्या लक्षात आल्याच्यानंतर आम्ही त्याला आता सध्या स्थगिती दिली आहे. पण ते पास झालं का नाही मला माहिती नाही. परंतु जशी पेशंटला त्यांनी ॲडमिट केलं त्याच्यानंतर फिरकूनसुद्धा बघितलं नाही. उलटी ते आमचीच बदनामी करतात लोकांमध्ये. आम्हाला मारतील म्हणून आम्ही जात नाही. परंतु आमच्यापैकी कुठल्याही माणसाने असा कुठलाही प्रकार केलेला नाही आहे. तुमची मागणी काय? आम्हाला न्याय मिळावं आणि ज्यांनी हे घडवलं त्यांना कठोर शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे. आम्हाला पैसा नको, काही नको, तर त्यांना शिक्षा होणं हेच आमचं उद्दिष्ट आहे आणि आम्ही सतत पाठपुरावा करत राहू. विवाहितेच्या सासू सासऱ्यांसह अन्य अपराधी जे या घटनेत सामील आहेत त्यांनाही कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. MDTVसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. शहादा तालुक्यातील वडाळी येथे नुकतंच रक्तदान व सर्व रोगदान शिबिर संपन्न झालं. स्वर्गीय कमलाबाई माळी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. बघूयात ही बातमी. रक्तदान कार्य महान हे ब्रीद सार्थ ठरवीत शहादा तालुक्यातील वडाळी येथे रक्तदान व सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं.
स्वर्गीय कमलाबाई माळी यांच्या प्रथम स्मृती दिनाचे औचित्य साधून रक्तदान आणि सर्वरोग निदान शिबिराचे कार्य हाती घेण्यात आलं होतं. शहादा येथील प्रार्थना हॉस्पिटल, वडाईचे लाईफ केअर हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले नगर यांच्या संयुक्त विद्यमानं या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेकडोच्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावत रक्तदान व तपासणी करून घेतल्या. कैलासवासी सौ कमलबाई श्रीराम माळी यांच्या स्मरणार्थ आज जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्या रक्तदान शिबिराला आत्तापर्यंत 41 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे. संध्याकाळी 3 वाजेपर्यंत 100च्या आसपास हा आकडा जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि डॉक्टरांनी सांगितलं की रक्तदान हे शरीरासाठी चांगलं असतं. रक्तदान केल्याने नवीन जे रक्त शरीरामध्ये येतं ते फिल्टर होऊन येत असल्याने याचा सर्व फायदा होतो. या रक्तदान शिबिराला वडाडी आणि परिसरातील सर्वच ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत या रक्तदान शिबिराला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी MDTV साठी देवा माळी, वडाळी. वळूयात पुढील बातमीकडे. शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवून विद्युतीकरण, स्वच्छता आणि पाणी टंचाईवर अधिक भर दिला जाईल. त्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहणार अशी ग्वाही नंदुरबारचे नवनियुक्त जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. या जिल्ह्यात विकासाचा राहिलेला अनुशेष आकांक्षित भरून काढण्यासाठी जिल्हाधिकारी नात्यानं परिपूर्ण प्रयत्न केले जातील. विशेष म्हणजे जिल्ह्यातील विद्युतीकरणावर अधिक भर देत असताना स्वच्छता व पाणी टंचाईकडेही विशेष लक्ष घालण्यात येईल. आदिवासी विकासाबरोबरच त्रिसूत्री कार्यक्रम राबविण्यासाठीही प्राधान्य दिले जाईल. शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्नशील राहू अशी ग्वाही नवनियुक्त जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली. आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंटला एक विजन द्यायची आणि त्या प्रकारे मिशन ऍक्शन प्लॅन तयार करायचा. तर हे सगळं पुढच्या वर्षी होईल, पण आतापासून 1 महिन्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटनी त्या कामाला लागायचं आहे. तर आपण प्रत्येक खात्याला एक हे दिली, विजन दिली आहे. त्याचं काय ऍग्रिकल्चर असेल, इंडस्ट्रीज असेल, हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, लोकल बॉडीज असतील, ट्रायबल डेव्हलपमेंट असेल, तर एक विजन ठेवून काम करायला सांगितलं आहे. त्याच्यासाठी मायक्रो प्लॅनिंग कसं करायचं आहे, मॅक्रो प्लॅनिंग आणि मायक्रो प्लॅनिंग. तर आपण इलेक्ट्रिसिटी प्रत्येक गावात नाही पोहोचली आहे, तर मग पोहोचण्यासाठी काय करायला पाहिजे. तर आपल्याकडे मशिनरी आहे. स्टेटचा रोल काय, वेलफेअर स्टेट, लोककल्याणकारी काम करायचं आहे. प्लॅन काय आहे, इंडस्ट्रीजला ऍग्रिकल्चरवर प्रोसेस करणाऱ्या इंडस्ट्रीज कशा आणता येईल, बाकी अजून इंडस्ट्रीज कसं आणता येईल. मग त्यांना आपल्याला अट्रॅक्ट करण्यासाठी गव्हर्नमेंटचे खूप काही GR आहे, गव्हर्नमेंटचे खूप काही सवलती आहेत. त्या सवलतींची माहिती देऊन लोकांना, आजूबाजूच्या लोकांना इंडस्ट्रीकडे कसे आकर्षित करता येईल. आणि ती प्रोसेस चालू आहे. आचारसंहितेच्या अगोदर मी त्या परत सर्व खात्यांचा आढावा घेणार आहे. 4-4, 5-5 खात्याचा सर्व 30-35 खाते प्रमुखांना बोलवून त्यांना प्रेझेंटेशन द्यायला लावणार आहे. त्यांनी आतापर्यंत काय केलंय आणि मग त्यांनी काय करायला पाहिजे. प्रत्येक खात्याला असं इंडिव्हिज्युअल गायडन्स देणार आहे, जेणेकरून जर त्यांच्या विजनमध्ये काही लॅक्युनर असतील, काही कमी असतील, तर त्यांना आपलं काय ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे आपलं, म्हणजे एक आकांक्षित जिल्हा आहे. आकांक्षित जिल्हा म्हणजे प्रोग्रेस करण्यासाठी काय काय गोष्टींची गरज आहे, त्यांना मार्गदर्शन, सूचना, सल्ला हे सर्व मी देणार आहे. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला अजून काही दिवसांचा अवधी असला तरी आत्तापासूनच एकमेकांवर शाब्दिक प्रहार करण्याच्या सभा सुरू झाल्या आहेत. नवापूरच्या एका शिबिर कार्यक्रमात खासदार डॉक्टर हिना गावित काँग्रेस नेत्यांवर टीका करण्याचे चित्र समोर आलंय. पाहूयात काय ते म्हणतात. आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला अजून काही दिवसांचा अवधी असला तरी सभा व इतर कार्यक्रमांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे फॅड आता दिसू लागले. अद्याप जाहीर सभा झाल्या नसल्या तरी छोट्या मोठ्या कार्यक्रमातून एकमेकांवर शब्दप्रयोग सुरू असल्याचं नवापूरच्या एका शिबिर कार्यक्रमातून दिसून आलं. गेल्या 26 फेब्रुवारी रोजी नवापूर शहरात एका आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खासदार डॉक्टर हिना गावित उपस्थित होत्या. त्या दरम्यान त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटलं
की शिबिरासारख्या कार्यक्रमांना काँग्रेस नेते भरत गावित यांनी विरोध केला तो गैर आहे, कारण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वरूपसिंग नाईक आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली. अर्थातच एकमेकांवर टीका करण्याचं सत्र सुरू झालंय असे म्हटल्यास वावगं ठरू नये. योजना असल्यामुळे खासदार त्याचे प्रमुख असतात आणि या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आपल्या या तालुक्याचे ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे आदरणीय नाईक साहेब यांना आपण कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानी आपण ते असावेत अशी मी इच्छा देखील व्यक्त केली, कारण काँग्रेस पक्षाचे आणि आपल्या सगळ्यांचे ते ज्येष्ठ नेते, त्याच्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या आणि इथले सन्माननीय आमदार देखील आहे, त्याच्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला पाहिजे अशा पद्धतीनं आपण या NRHMच्या या शिबिराचं आयोजन केलं होतं. आता हे आयोजन करत असताना ज्या कार्यक्रमाचे अध्यक्षच काँग्रेस पक्षाचे आमदार, स्थानिक ज्येष्ठ नेते किंबहुना सगळ्यात सिनियर नेतृत्व आज जिल्ह्यातलं काँग्रेस पक्षाचे नाईक साहेब आहे. नाईक साहेब ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे त्याला भरत गावित जे जिल्हा परिषद सदस्य आहे त्यांनी अशा प्रकारचा विरोध करणं म्हणजे कुठेतरी त्यांच्या पक्षांतर्गत जी गटबाजी आहे ती एकदा परत समोर आलेली आहे आणि त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे त्याला अशा प्रकारे विरोध करणं, निषेध करणं हे खरं तर त्यांच्या पक्षातली गटबाजीचाच प्रकार या ठिकाणी होताना दिसतोय. दुसरं या ठिकाणी मी विशेष सांगू इच्छिते की हा कार्यक्रम तालुक्याचा आहे आणि तालुक्याचं हे आरोग्य शिबिर असल्यामुळे नगराध्यक्षांचा किंवा कोणाचाही या ठिकाणी असणं किंवा आवश्यकता ते असलेच पाहिजे असा कुठलाही विषय नाही आहे. आपण त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेतेच जर कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे त्याच्यामुळे पुढचा विषयच येत नाही. MDTV जनक दलालसह प्रेमेंद्र पाटील, नवापूर. विविध प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार कृषी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करीत जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्याकडे निवेदन सादर केलं आहे. मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी यात करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांना तत्काळ शासकीय सेवेत सामावून घेणे तसेच महागाई भत्ता व वेतन वेळेवर देण्यात यावे यांसह विविध मागण्यांसाठी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. महाराष्ट्र राज्यात 306 बाजार समित्यांमध्ये 6,877 कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला असून शासनानं त्याची दखल घेतलेली नाही. वेळेवर वेतन मिळत नसल्यानं कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येते. त्यामुळे उपरोक्त मागण्यांची त्वरित पूर्तता व्हावी अशी अपेक्षा बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. MDTV निलेश चौधरी, नंदुरबार. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यंत्रांची प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर माहिती. शहाद्यातील जळीत महिलेचा रुग्णालयात मृत्यू, सासू-सासऱ्यांना अटक करण्याची मागणी. शहादा तालुक्यातील वडाईत संपन्न झाले सर्वरोग निदान शिबिर. विविध योजनांच्या माध्यमाने जिल्हा विकासाचा अनुशेष भरून काढणार, जिल्हाधिकाऱ्यांनी साधला पत्रकारांशी संवाद. एकमेकांवर टीकेचं सत्र सुरू, जणू काही आलीच लोकसभेची निवडणूक. नवापुरातील कार्यक्रमात खासदार डॉक्टर हिना गावितांचा काँग्रेसवर. विविध मागण्यांसाठी बाजार समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात ताजा घडामोडींसह याच वाहिनीवर याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.